संतांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या विकास लवांडेवर कठोर कारवाई करा, श्रीराम सेवा मंडळाची मागणी। महाराष्ट्रातील 20हून अधिक संत महंत यांना घुसखोर म्हणून पत्रकार परिषद व सोशल मीडियाद्वारे बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडे या व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुक्यातील देवगाव, विंद व देवगड भक्त परिवारातील श्रीराम सेवा मंडळाच्या भाविकांनी नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवारी दिनांक एप्रिल 16 रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे नामक व्यक्तीने सामाजिक न्याय व्यवस्था व स्वास्थ्य संकटात यावे म्हणून तसेच हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखाविण्याच्या हेतूने राज्याचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायातील विविध साधू संत महंत यांची नावे घेऊन त्यांना घुसखोर सारखा शब्द वापरून प्रचंड मोठा अपमान केला आहे। यामुळे प्रचंड रोष सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। या व्यक्तीला अटक न झाल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे याद्वारे कळवू इच्छितो व याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे। नेवासा तालुक्यासह पूर्ण महाराष्ट्राला पूजनीय असणाऱ्या देवगड देवस्थानचे परमपूजनीय महंत श्री भास्कर गिरीजी बाबा यांच्यासह इतर 19 संत महंत यांच्या बाबत कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता मनाला वाटेल तसे बोलण्याचा अधिकार म्हणून समाजाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य विकास लवांडे यांनी केले आहे। त्यामुळे या नालायक प्रवृत्तीच्या विकास लवांडे याच्या विरुद्ध तहसील प्रशासनाने व पोलीस प्रशासनास हाताशी स्वतःहून फिर्याद नोंदवून घ्यावी व कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या विविध आंदोलन, मोर्चे व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदे सुव्यवस्थेचे प्रश्वास आपण दोन्ही प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी श्रीराम भक्त मंडळाचे देवगाव व भेंडे व देवगड भक्त परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय। योगदान काय, संप्रदायासाठी तुमचं योगदान काय, या ठळक काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत आणि ती स्पष्ट द्यावीत। तुमचं संप्रदायासाठी काही योगदान आहे का? संप्रदाय टिकवण्यासाठी तुम्ही काही करत आहात का? संप्रदाय उभा करत असताना तुमचं काही योगदान आहे का? किंवा तुम्ही ज्यांच्यावरती आज टीका करतायत त्यांच्याबद्दल तुम्ही काही अभ्यास केलेला आहे का? त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास केलाय का? त्यांच्या विचार प्रगल्भतेचा अभ्यास केलाय का? त्यांच्या त्यागाचा अभ्यास केलाय का? त्यांच्या कुळाचा अभ्यास केलाय का? त्यांच्या शिष्य परंपरेचा अभ्यास केलाय का? त्यांच्या कामाचा तुम्ही अभ्यास केलाय का? आणि जर हा अभ्यास न करता तुम्ही बोलत असाल तर निव्वळ मूर्खपणाचं लक्षण। राजभवनी महाराष्ट्राचं एवढं मोठं नेतृत्व राम मंदिराच्या कोषाध्यक्षपदी त्यांना निवड केली। त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं आतापर्यंत कारभार चालला, त्यांचं नाव देत आहे आणि पूजनीय बाबांविषयी आपल्याला कोणाला काही सांगायची गरज नाही। आरामखोर लवंडे त्यावेळेस झोपलेला का त्याचा एका व्यक्तीची यादी नाही काढता आली, एकही त्याचं नाव नाही घेतलं। परंतु हिंदू धर्माचं जे काम करतात ते हिंदूचं जे काम करतात त्याविषयी हा नालायक हिंदू आहे की नाही, कोणता याचा आहे हे मला नाही समजत। परंतु अशा या विकास लवांड्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।